मला आजही वाटतं त्यावेळेला मी बाबांचा विरोध करायला हवा होता. ठीक आहे, पण त्यावेळेला मला अक्कल नव्हती, पण आज आहे. ह्यामुळे विरोध करतोय. जसं तू अनशन करून स्वतःच खरं करतोस ना, मी आपण अनशन करीन. तू माझं म्हणणं ऐकावंस आणि माझ्या पोराला सांगावं की मी म्हणतोय ते ऐकावं. असं नाही की आम्ही तुझ्या संघर्षामध्ये तुझ्या बरोबर नाही आहोत, पण आमच्या पण काही अडचणी आहेत. आम्ही मेहनत मजुरी करून आणलेली कॉपीची पानं असं नाही फाडू देऊ शकत ना. भीमच्या आयुष्यात किती अडचणी आहेत आणि त्या अडचणींना प्रत्येक जण निर्माण करते. बाकीच्यांचं काय, मी पण करतोय. मी भीमचं लग्न लहानपणीच लावून दिलं. त्याच्यासाठी ती पण एक अडचणच होती. आणि आज त्याच्या समोर जे काही होत आहे ती पण एक समस्याच आहे. बाबा, संकटावर मात करूनच स्वतःवरचा विश्वास वाढतो ना. हे बघ पोरा, तुझ्यासाठी प्रत्येक परीक्षा कठीण आहे. कारण एकदा जरी तू हरलास ना तरी लोकांचा विश्वास तुटल रे. आणि प्रत्येक वेळी जिंकणं सोपं नसतं. या लहानपणापासून तुम्ही मला कधी साधारण बनवण्याची इच्छाच ठेवली नाही बाबा. प्रत्येक वेळी हेच शिकवलं की भीम बेटा नायकासारखा विचार कर. आणि नायकाला तर प्रत्येक वेळी न हरण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी सांभाळून घ्याव्या लागतात. खूप वेळा विचार करतो, जर का तू बडोद्याला निघून गेला असता तर कमीत कमी इथल्या समस्यांपासून तरी वाचला असतास. त्यांनी काय फरक पडतो बाबा. आता इथे मुंबईमध्ये ज्या समस्या आहेत, ज्या इथे लढतोय त्या तिकडे जाऊन लढलो असतो. लोक बदलतात, मानसिकता तीच असते. आणि मी सुद्धा तिथे एकटाच लढत राहिलो असतो. बाबा, ही जी साताऱ्यापासून लढाई सुरू झाली आहे ना, हे मुंबई असो किंवा बडोदा असो किंवा अजून कुठे, आपली लढाई सतत चालूच राहणार आहे. बरं बाबा, मी ह्यासाठी आलो होतो की तुमची थोडी मदत हवी होती. हो, बोल ना. ज्या मुलांच्या वह्या माझ्यामुळे काल फाटल्या, ज्यांचे आई वडील आत्ता आले होते, माझी इच्छा आहे की त्या मुलांना मी नवीन वह्या घेऊन द्याव्या. हो, पण इतक्या सर्व वह्या विकत घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही आहेत. जर तुमच्याकडे थोडे पैसे असतील तर, नाही उधार म्हणून द्या, मी तुम्हाला परत करेन. हो, माझ्याकडे पैसे असतील घरात तरच देऊ ना आम्ही. नाही आहे पैसे. जर मागणारा तू असशील तर मुळीच नाही आहे पैसे. जिजाबाई, आजपर्यंत भीमने कधी पैसे नाही मागितलेत. आणि आज जर का तो मागतोय तर त्याला मला देऊ दे की. नाही, या माणसाला मदत नाही, मुळीच नाही. जा. जिजाबाई, प्रत्येक वेळी वाद नाही. ठीक आहे, वाद नको. हा, वाद नको. म्हणूनच म्हणते, तुम्ही या माणसाला मदत नाही करणार. हे बघ जिजाबाई, बाबा, तुम्ही दोघं भांडू नका. मी काहीतरी अजून उपाय शोधेन. हा, जा 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 ना, आता जा. तुम्ही जाताय कशाला? रमा, हे उधारीच तर मागतायत. पण नाही द्यायचे ना उसने पैसे. का नाही द्यायचं? मी पण तुम्हाला उधार दिला होता की जेव्हा तुम्ही माहेरी जात होतात. हे खोटं नको बोलू. मी कधी बाहेर गेली आणि कधी दिले होते उसने पैसे तुम्हाला? आठवून बघा जरा.
जेव्हा तुमचा पाय तुटला होता तेव्हा माहेरी गेला होता तेव्हा मी तुम्हाला उधारी दिली होती. बघा बघा कशी बाई आहे ही. खोटाडी कुठली. माझा पाय कधी तुटला होता. तुटला होता 8 वाजता. तुम्ही काय बोला ना. सांगा माझा पाय कधी तुटला होता. हो बस एकदा माझ्या हाताला लागलं होतं बस. म्हणजे तुम्हाला समजा लक्षात आहे तर. सांगा का करत होता हे नाटक. माझं लग्न होणार आहे आज. मी नवरी बनणार आहे. सोड सोड मला जाऊ दे आज जाऊ दे. बघ ना बघ ना बघ बघ काय सांग मला काय झालं होतं. हा काय झालं होतं बघ ना. मला पाहिजे की याने माझ्यावर फूल उधळावे. जिजाबाई काय नाटक आहे, जाऊ दे ना. नाही मला पाहिजे की याने माझ्यावर फूल उधळावे. माझ्या लग्नाला आलाय ना तर माझ्यावर फूल का नाही उधळते. अच्छा, एवढ्या दिवसांपासून काही गोष्टींचा अंदाज येत होता मला. आज तर सगळं स्पष्टपणे समजलंय मला. भीम, या विषयावरती नंतर बोलूया आपण. ठीक आहे यावर नंतर बोलू. पण बाबा या विषयावर तर बोलूच शकतो ना. का यांचा स्वतःच्या बाबांवर एवढा तर हक्क आहे ना की यांच्या वाईट वेळेत तुमच्याकडनं उधारी घेतील. आता जर तुला कळलंच आहे तर सगळ्या गोष्टी जाणून घे. घाबरत नाही मी कोणाशी. जे बी काही झालं त्यात तुझे बाबा बी सामील होते. बाबा. आणि हो भीम, हे पैसे यांचे आहेत. यांच्या पैशांवर तुझा काही हक्क नाहीये. आणि असल बी तर मी मानत नाही ते. यांच्या पेन्शनचे पैसे आहेत. तुला कसं देऊन देऊ मी. यांच्या सगळ्या पैशांवर फक्त माझा हक्क आहे. मग तुझा पण हक्क नाही माझ्या पेन्शनवरती. जर का भीम पैसे नाही घेणार तर तू पण नाही घेणार. जा माझे पैसे घेऊन ये. हेच ना पैसे तुमचे. अहो हे जिजाबाई तू काय करतेस. जिजाबाई माझं ऐक तरी. आई हे काय करताय तुम्ही. नका करू हे समजा आई. चल हा अहो आज नाही. हा आज मला याला चांगल्याने शिकवायचं आहे. हे घे. जर तुला हक्क आहे तुझ्या बाबांचे पैसे घ्यायचा तर मला बी हक्क आहे की त्या पैशांची अशी अवस्था करून तुला द्यायची.
हे बघ पोरा, मी बाबा, मला समजतंय की तुमची सुद्धा मजबुरी आहे. कदाचित मीच तुम्हाला पैसे नव्हते मागायला पाहिजे. तुम्ही तिकडे कशाला जाताय? आईशी काही बोलायची गरज नाहीये, ऐका. काही बोलायला आलोय तुम्हाला. भाषण द्यायला आला असशील तर नको देऊस. आणि हे बी नको समजवू की मला तुमच्या सगळ्यांसोबत कसा व्यवहार करायला पाहिजे. मी काही समजवायला नाही आलोय तुम्हाला. फक्त एवढं बोलायला आलोय की एवढंही विष नका कालवू की आतमधला माणूसच मरून जाईल. आज एक गोष्ट शिकलो तुमच्याकडून. माणसाचा राग वेगवेगळ्या गोष्टींपासून तयार होतो, परंतु घृणेपासून जो तयार होतो ना, तो सर्वात जास्त भयानक असतो. एवढा की किमती नाण्यांना सुद्धा एका क्षणात काडीमोल बनवून देतं. जरा विचार करा, एका क्षणाच्या रागाने त्या नाण्यांची किंमत घटवली तर जो राग तुम्ही तुमच्या आतमध्ये दाबून ठेवलाय तो तुमचं किती नुकसान करत असेल. झालं तुझं? मी मेली की लाडू वाटशी. जायत ना आता. भीमराव, आम्हाला न्याय दे. भीमराव, न्याय दे. भीमराव, आम्हाला न्याय दे. भीमराव, आम्हाला न्याय दे. भीमराव, न्याय दे. भीमराव, असं तू नाही जाऊ शकत. भीमराव. दादा, हे थोडे पैसे आहेत आजच्या पुरता. याने कागद विकत घे आणि त्या मुलांसाठी पण कॉफी विकत घे. उद्याचं उद्या बघू. धन्यवाद दादा. भीम, भीम, हे काही पैसे माझ्याकडे बी आहेत. ठेव तुझ्याकडे. धन्यवाद काकू. घ्या. इतर बेईमानी झाली. नवरा इथे उपोषणाला बसलाय आणि बायको त्याचीच मदत करते ज्याच्या विरुद्ध तू उपोषण करतोयस. बर, फक्त धोका दिला नाही, धोक्याबरोबरच गद्दारी केली आहे. शोभा, आज पैसे देतीस? मी तुमच्या पैशांना हात नाही लावले. हे माझे पैसे आहेत. बघताय ना तुम्ही कशी दौस दाखवते स्वतःच्या नवऱ्याला. आता दाखवतो. हे शोभा, माझा पैसा माग भीमकडून परत. काकू, तुम्ही हे ठेवा तुमच्याकडे. भीम, तू हे पैसे परत नाही करणार आहेस. तुला माझी शपथ आहे. आणि शोभा, तुला माझी शपथ. पैसा घे परत. अरे, मनात आलं तेव्हा पळून जाशील. मनात आलं की रंग बदलशील. बायकोला नोकर झटक्यात मानू लागले. त्या माणसाची शपथ मी नाही मानणार. मर्यादित राहा, नाही तर मर्यादा दाखवीन. तुम्ही बी मर्यादित राहा, नाही तर मी पण मर्यादा दाखवणार. शोभा, प्रयत्न पण करू नका. काही बी होणार नाही. या चाळीमध्ये भीम राहतो, रामजी भाऊ राहतात, रमा राहते आणि त्यांच्या बरोबर राहत राहत अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला आम्ही बी शिकलो आहोत. समजलं?
लक्षात ठेवा पुरुषोत्तम काका, ज्या शोभा काकूंना सोडून गेला होता तुम्ही 12 वर्षांपूर्वी, त्या कोणी वेगळ्या होत्या. आणि आत्ता ज्या तुमच्या समोर उभ्या आहेत त्या शोभा काकू वेगळ्या आहेत. आणि यापुढे तुम्ही माझ्या आईवर हात उचललात तर मी सोडणार नाही तुम्हाला. वाटतो जोश संपला. आज आला नाही क्रांती करायला. आता तर फक्त दुसऱ्या दिवसाचं पत्रक लागलंय. तिसऱ्या दिवसाचं पत्रक कुठे आहे? झालं, एक दिवसाचं नाटक होतं, संपलं. लक्षात आलं त्याच्या की इथे कोणी त्याला प्रतिक्रिया देणार नाहीये. अरे भटकत भटकत कोणी मदत करणारं भेटलं नसेल, मग गेला असेल मजदुरी करायला. इथे थोडी येणार आहे. योग्य विचार करत आहात तुम्ही. आता तो भीमराव इथे परतून कधीच येणार नाही. अरे फसला असेल कुठेतरी स्वतःच निर्माण केलेल्या समस्येमध्ये. एकूण एक तुम्ही हे समजून घ्या की हे जे इतक्या दिवसांपासून त्याचे नाटक चालू होतं ना भीमरावचे, जागोजागी कागद चिकटवणे, सगळ्या लोकांना ते वाटणे, आणि या सगळ्यांमधून काहीच लाभ नाही झाला त्याला. झालंय ना साध्य. खूप काही मिळवलंय मेघनाथजी. पहिली गोष्ट तर ही की मी अजूनही हरलो नाहीये. आणि दुसरी गोष्ट ही की तुम्ही लोक जे रोज तिथे जाऊन पेपर वाचत असतात, आज इथे उभं राहून हे बघताय आणि हा विचार करताय की अजूनही भीमराव आला कसा नाही. तुम्हा सगळ्यांच्या मनामध्ये हे जे कुतूहल तयार झालंय ना, हे मिळवलंय. आणि तुम्ही सगळे बघा, हळूहळू हे कुतूहल अजून लोकांच्या मनातही तयार होईल. आणि कोणा एकाच्या मनात जिथे संवेदनेची जागा आहे तिथे हे कुतूहल प्रयत्नांची जागा घेईल. आणि प्रयत्न अन्यायाच्या विरोधात लढण्याची. आणि मेघनाथजी, जे लोक अन्यायाच्या विरोधात असतात ते फक्त बघत असतात. अशा बघणाऱ्यांच्या कुणा एकाच्या मनालाही जर मी परिवर्तित करू शकलो आणि त्याच्या मनात कुतूहल तयार करू शकलो ना, मग बस झालं माझं काम. आणि तुम्ही लोक जा ना, रोजच्या सारखा पेपर वाचा आणि आम्हाला आमचं काम करू द्या. जा. थांबा. हे काय चाललंय भीमराव? नाही कळतच नाहीये मला की तुझ्या आतमध्ये थोडी तरी माणुसकी राहिली आहे की सगळी विकून खाल्लीस तू. हा कसला घाणेरडा खेळ खेळतोस तू या नासमज बालकांसोबत. कालपर्यंत यांनाच तू ज्ञान वाटत होतास ना की शिका, सौरा, खूप मोठे व्हा. आणि आज जेव्हा स्वतःच लढण्याची वेळ आली तेव्हा याच लहान मुलांच्या वह्यांचे पानं फाडत बसतोस तू. शी 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 शी. लाज वाटायला हवी तुला. अरे तुला तर नरकात देखील जागा मिळणार नाही. मेघनाथजी, तुमच्या या बोलण्याने ह्या मुलांच्या मनावर काही फरक नाही पडणार. कारण ज्या गोष्टीला घेऊन तुम्ही आम्हा सर्वांमध्ये मतभेद तयार करू इच्छिता ना, ती गोष्ट आमच्यासाठी भावुकता आहे. काल सुद्धा या मुलांनी माझ्यासाठी जे काही केलंय त्यामुळे मी खूप भावुक झालो. आणि त्यामुळे आज मी हा निर्णय घेतलाय की आज कुठल्याही मुलाच्या वहीचं एकही पान फाटू देणार नाही.